गारो मतचोरीच्या आरोपांनी राहुल गांधींनी खळबळ उडवून दिली असतानाच मतदार यादीतला पालघर जिल्ह्यातला धक्कादायक प्रकार समोर आला। पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात मतदार यादीत एकाच महिलेचं 6 वेळा नाव आलं। जिल्हाधिकाऱ्यांनी याच्या चौकशीचे आदेश दिले। नालासोपारा विधानसभा मतदारसंघात 39 वर्षीय महिलेचा एकाच मतदारसंघामध्ये 6 वेळा नाव आल्याचं पाहायला मिळालं। एका मतदान केंद्रावर 5 ठिकाणी तर दुसऱ्या मतदान केंद्रावर एकदा हे नाव आढळलं। सोशल मीडियावर हा प्रकार उघड झाल्यावर आयोगानं दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधी कळवलं। मात्र वोटर आयडी लवकर मिळावं म्हणून या महिलेनं 6 वेळा अर्ज केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। नालासोपारा मतदारसंघामध्ये एक महिला आहे, त्यांना आपलं नाव मतदार यादीत नोंदवायचं होतं। त्यांना असं वाटलं की मतदार यादीत ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदवलं की लगेच कार्ड आपल्याला मिळेल, मतदान कार्ड मिळेल आणि त्यांनी ते नाव नोंदवलं, पण मतदान कार्ड लगेच मिळत नाही हे त्यांच्या लक्षात नाही आलं। त्यामुळे गैरसमज होऊन त्यांनी परत जो आपला फॉर्म जो आहे तो पुन्हा भरला आणि असा त्यांनी 6 वेळा फॉर्म भरला। कार्ड येत नाही ह्यासाठी अशा पद्धतीने त्यांचं नाव जे आहे ते 6 वेळा नोंदवलं गेलेलं आहे। आता ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या ह्याची पडताळणी केलेली आहे नालासोपारा मतदारसंघामध्ये। पालघर जिल्ह्यातील नालासोपारा मतदारसंघात एकाच महिलेचा 6 वेळा तिचं नाव आल्यानं सुषमा गुप्ता 39 वर्षीय महिलेचं 6 वेळा नाव आल्यानं समाज माध्यमावर बरीच चर्चा झाली आहे। हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले। या प्रकरणी या महिलेला शोधण्याचा प्रयत्न एबीपी माझानं केला, मात्र ती त्या विभागात राहत नसल्याचं समोर आलं। याबाबत माजी नगरसेवक अतुल साळुंखे यांच्याशी संवाद साधलाय प्रभाकर कुडाळकरनं। ही मतदार यादी आपण जर बघितली तर ही मतदार यादी आहे, आपण दाखवा। ही सेंट मेरी हायस्कूल नालासोपारा जी माझ्या वॉर्डमध्ये येते आणि पंचाळनगर हा एरियामधली ही मतदार यादी आहे। आणि ह्या मतदार यादीमध्ये ही सुषमा गुप्ता हे नाव आहे, 6 वेळा तिचं हे नाव आहे। इकडे सुषमा गुप्ता ही जी महिला आहे तिला शोधण्याचा प्रयत्न केला का आपण? 100% केला। नमस्कार, मी अतुल साळुंखे, माजी सभापती। तुम्हाला सांगू इच्छितो की लोकसभेची जेव्हा निवडणूक लागली आणि जेव्हा लोकसभेच्या याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा माझ्या इकडची यादी नंबर 277 हिचा जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मला दिसून आलं की 6 ठिकाणी सुषमा गुप्ता नावाच्या बाईचं नाव आलेलं आहे। तेव्हा ती तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला केली की ह्या बाईचं नाव आमच्याकडे 6 वेळा आलेलं आहे, पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही। आणि त्याच्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक लागली, जेव्हा आमची विधानसभेमध्ये याद्या नंबर चेंज होतात, ती नवीन यादी नंबर आली 286 आणि या 286 यादीमध्ये ही 6 वेळा तुम्ही इकडे बघाल तर सुषमा गुप्ता या बाईचं नाव दिसून येते। म्हणजे जर ही बाई लोकसभेलाही 6 वेळा मतदान करून गेली असेल, विधानसभेलाही 6 वेळा मतदान करून गेली असेल, तर कुठेतरी जे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी म्हणतायत त्याच्यात कुठेतरी सत्यता आहे असं मला वाटतं। आणि सदर बाईचं जेव्हा इकडे ॲड्रेस जो लिहिलेला आहे तो जेव्हा मी बघितला तेव्हा तिकडे जीवदानी माता चाळ करून लिहिलेला आहे। आमचा हा जो परिसर आहे हा सर्व बिल्डिंगचा परिसर आहे, इकडे चाळ वगैरे कुठेच नाही आहेत। आमच्या पूर्ण एरियामध्ये एकही चाळ नाही आहे। मग ही बाई इकडे आमच्या यादीमध्ये कशी समाविष्ट झाली? त्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला शेवटी 18/3/2025 एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये आम्ही सगळ्या याद्यांचा तपास करून जवळजवळ प्रत्येक यादीमध्ये 150 ते 200 नावं जी आमच्या मतदार एरियाच्या बाहेरची आहेत ती वगळण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारामध्ये आम्ही त्या सदर याद्यांचे नंबरही टाकले, पण त्याच्यावरही अजूनपर्यंत निवडणूक आयोगाकडनं कुठलीही दखल घेतली नाही आहे।